नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठाणे जिल्ह्याची संपूर्णपणे माहिती. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामधले तुम्हाला 2-4 क्वेश्चन तर नक्की येणार मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहे? ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहे? तर हे प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 7 तालुके आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2, ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. त्या धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेले आहे? ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. त्या धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मोडक सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. वैतरणा नदीवर धरण बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला मोडक सागर हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, वर्धा नदी. वर्धा नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, जायकवाडी. जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. बाकी सर्व तानसा, मोडसागर, भासा हे सर्व धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पीक ठाणे जिल्ह्यात प्रमुख पीक आहे? खालीलपैकी कोणते पीक ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, भात. भात हे पीक ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणता किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, माहुली. माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटद्वारे कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येते? ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाद्वारे कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पुणे व अहमदनगर. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मागास वर्ग जातीचे लोक ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात? खालीलपैकी कोणत्या मागास वर्ग जातीचे लोक ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आगरी. आगरी लोक हे मोठ्या संख्येने आढळत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, वज्रेश्वरी हे ठिकाण गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरादरम्यान धावली? भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरादरम्यान धावली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मुंबई ते ठाणे. नेक्स्ट प्रश्न आहे, तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, शहापूर या तालुक्यात तानसा अभयारण्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहे? ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 3 मतदारसंघ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यात किती विधानसभेचे मतदारसंघ आहे? ठाणे जिल्ह्यात किती विधानसभेचे मतदारसंघ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 18 विधानसभेचे मतदारसंघ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी ठाणे जिल्ह्यातील उद्योगाची कोणती जोडी चुकीची आहे? खालीलपैकी ठाणे जिल्ह्यातील उद्योगाची कोणती जोडी चुकीची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, वरील सर्व बरोबर आहे. वरील
सर्व बरोबर आहे. रेशमी कापड भिवंडी, भातगिरण्या कल्याण व भिवंडी, मोटराचे सुट्टे भाग कल्याण म्हणजे संपूर्णपणे हेच उद्योगाची जोडी बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जातीचे गवत ठाणे जिल्ह्यात आढळते? खालीलपैकी कोणत्या जातीचे गवत ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुसी. मुसी गवत हे ठाणे जिल्ह्यामध्ये आढळत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खैरापासून कात तयार केला जातो? ठाणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खैरापासून कात तयार केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी डहाणू रोड. डहाणू रोड खैरापासून कात तयार केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागू आहे? ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्याचा सीमा लागू आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 6 जिल्ह्याची सीमा लागून आहे ठाणे जिल्ह्याला. ठाणे जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तरेला नाशिक जिल्ह्याने, तर पूर्वेला पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याने आणि उत्तरेस पालघर जिल्ह्याने वेढलेले आहे. आर्मी समुद्र पश्चिम सीमा तयार केलेली आहे, तर दक्षिणेला मुंबई उपनगर जिल्हा आणि दक्षिणेला रायगड जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाण्याचे जिल्हा अधिकारी कोण आहे? ठाण्याचे जिल्हा अधिकारी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजेश नार्वेकर हे जिल्हा अधिकारी आहे 2023चे ठाण्याचे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याला कोणता विभाग आहे? ठाणे जिल्ह्याचा कोणता विभाग आहे? तर कोकण विभाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यातील नद्या वैतरणा आणि उल्हास ह्या ठाणे जिल्ह्यातील नद्या आहे. ठाणे जिल्ह्यातील साक्षरता किती टक्के आहे? तर 85% आहे. ठाणे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? ठाणे शहर हे तलावाचे शहर म्हणून ओळखले जातात. ठाणे महानगरपालिका आयुक्त कोण आहे? ठाणे महानगरपालिका आयुक्त कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभिजित बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहे. सध्या ठाणे जिल्ह्याचे महापौर कोण आहे? सध्या ठाणे जिल्ह्याचे महापौर हे संजय मोरे आहे, ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे शहराची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1 ऑक्टोबर 1982 मध्ये ठाणे शहराची स्थापना झालेली आहे.